हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 25 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. सो बघा, जर तुम्ही पीवायक्यूचं जर बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 to 63 क्वेश्चन्स दिसतील ह्या पर्टिक्युलर टॉपिकचे. सो एवढ्या क्वेश्चन्स पैकी आपण फक्त 25 क्वेश्चन आज सॉल्व्ह करतोय आणि नेक्स्ट पुढचे जे पार्ट्स येतील त्याच्यामध्ये आपण राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, 25 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळत आहेत बघा. आणि जे तुम्हाला क्वेश्चन जमले नसतील ते तुम्ही या सेशन मध्ये येऊन बघा. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. ए पार्टिकल ऑफ मास एम, एक पार्टिकल आहे ज्याचा मास इज एम, रोटेटिंग इन ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. बघा, सर्क्युलर पाथ मध्ये तो रोटेट होत आहे. लेट अस से हा तो पार्टिकल आहे ज्याचा मास इज एम, रेडियस किती आहे, रेडियस इज आर. अँग्युलर मोमेंटम किती म्हणतात ते एल आहे. द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज एफ, सेंट्रिपिटल फोर्स एफ म्हणतात. द रिलेशन बिटवीन एफ, एल, एम आणि आर यांच्यामध्ये काय रिलेशन असेल फाइंड करायचं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं रे, एम व्ही स्क्वेअर बाय आर असतं, बरोबर. आता इकडे मला काही पण करून एल ला आणायचं नाही का. फॉर्म्युलामध्ये बघा, जर ऑप्शन पाहिले तर सगळीकडे तुम्हाला काय दिसतोय, एल दिसतोय. सो मला फोर्सच्या जागी काही पण करून एल ला आणायचंय. एल चा फॉर्म्युला काय असतो, एल इज एम व्ही आर. सो आता बघा, एल ला कसं आणायचं. एल ला आणण्यासाठी मी इथे काय करणार आहे, तर वरती बघा न्यूमरेटरला मी काय करणार, एम न मल्टिप्लाय करणार. आता एम न मल्टिप्लाय केलंय म्हणजे डिवाइड पण केलं पाहिजे. सो मल्टिप्लाय डिवाइड करा. इंटू मी काय करणार आहे बघा, इंटू आर स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा, आर स्क्वेअर ने डिवाइड करा. आता असं केल्यामुळे काय होतं बघा, फोर्स इज इक्वल टू ठीक आहे, एम इंटू एम इज एम स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर बाय खाली काय आहे, आर इंटू आर स्क्वेअर इज आर क्यूब इंटू खाली काय आहे एम. ठीक आहे. सो बघा, फोर्स इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे काय असणार सांगा, एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर इज एल स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर करा. सो हे काय बनलं आहे, एल स्क्वेअर बाय अपॉन खाली काय आहे एम आर क्यूब. असा दिसतोय का बघा. बघा, मला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय आर क्यूब आहे. ठीक आहे. सो मी आर क्यूबला पलीकडे नेतो, एफ इंटू आर क्यूब इज इक्वल टू काय बनेल, एल स्क्वेअर बाय एम. असं दिसतोय का ऑप्शन, ऑप्शन नंबर सीटा बनणार आहे. समजलं का. नेक्स्ट, व्हील हॅज अँग्युलर ऍक्सेलरेशन 3 रेडियन पर सेकंड. अँग्युलर ऍक्सेलरेशन मीन्स अल्फा दिला आहे. इट्स अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा दिला आहे, किती आहे 2 रेडियन पर सेकंड. इन टाइम 2 सेकंड, टाइम किती दिला आहे 2 सेकंड्स मध्ये. इट हॅज रोटेटेड थ्रू अँगल, कितीच्या अँगलने तो रोटेट होईल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा कसं फाइंड करायचं, याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे कायनेमॅटिकल इक्वेशन. एक कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला लिनियर मध्ये होतं, आठवतंय का, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे इक्वेशन कोणासाठी होतं, लिनियर साठी. आता इकडे बघा, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, अँगल फाइंड करायचंय. सो मला इक्वेशन टाकावं लागणार आहे अँग्युलर साठी. अँग्युलर साठी बघा इक्वेशन काय बनेल, लिनियर साठी काय असतं रे, लिनियर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, इथे होती इनिशियल व्हेलॉसिटी लिनियर साठी, इथे काय असणार अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर साठी. टाइम तर टाइमच असणार. ठीक आहे. प्लस हाफ तर हाफच असणार. लिनियर ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन टाइम टाइम. समजलं. सो हे अँग्युलर साठी इक्वेशन बनणार. बघा, थीटा फाइंड करायचं आहे इज इक्वल टू ओमेगा किती दिला आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी इज 2, टाइम किती आहे 2 सेकंड्स प्लस हाफ अल्फा इज 3 इंटू टाइम इज 2 सेकंड्स, त्याचा स्क्वेअर इज 4. सो सॉल्व करा. हे काय बनणार बघा, 2 टू जा 4 प्लस 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 इंटू 2 किती असतं रे 6 असतं. सो 6 प्लस 4 इज 10. आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर अल्फा बनणार आहे. सिंपल. ए थिन सर्क्युलर रिंग, एक थिन सर्क्युलर रिंग आहे. सर्क्युलर रिंगचा मास इज एम, रेडियस इज आर. रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. आता ते काय म्हणतात बघा, टू ऑब्जेक्ट्स इच ऑफ मास एम आर अटॅच्ड जेंटली टू अपोजिट एंड्स ऑफ डायमीटर ऑफ रिंग. बघा आता काय करायचं आहे, तर रिंग तर आपली ऍज इट इज होतीच इकडे. ठीक आहे. सो मी काय करतो बघा, इकडे रिंगला मी ऍज इट इज ड्रॉ करून टाकतो. ठीक आहे. रिंग तर ऍज इट इज होतीच. आता ते काय म्हणत आहेत, दोन छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, दोन छोटे छोटे ऑब्जेक्ट्स ऑफ मास छोटा एम, दोन छोटे छोटे ऑब्जेक्ट्स ऑफ मास छोटा एम आर जेंटली प्लेस्ड ओव्हर द अपोजिट एंड्स ऑफ डायमीटर. डायमीटरच्या दोन्ही अपोजिट एंडला दोन्ही मासला प्लेस करायचे. तर नवीन अँग्युलर व्हेलॉसिटी किती बनेल, त्याला मी ओमेगा डॅश म्हणून टाकतो.
ठीक आहे, नवीन अँग्युलर व्हेलॉसिटी किती बनेल फाइंड करायचं आहे. बघा अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, तर यूज करतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय होतं आठवतंय का फॉर्म्युला? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ठीक आहे, I1 म्हणजे काय? फर्स्ट केस मध्ये किती होता मोमेंट ऑफ इनर्शिया? बघा फर्स्ट केस मध्ये फक्त रिंग रोटेट होत होती, सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr². इंटू पहिल्या केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी किती होती रे? ओमेगा होती, इज इक्वल टू नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार सांगा. बघा नंतर काय आहे, रिंग तर स्वतः एकटी रोटेट होणारच आहे, सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर असणारच आहे mr². प्लस आता इथे अजून कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे? या दोन छोट्या छोट्या पार्टिकलचा. त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार? दोन्ही पार्टिकलचं मास दॅट इज स्मॉल m, बरोबर, इंटू पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे? r, सो mr². आता असे दोन पार्टिकल्स आहेत, सो 2mr². समजलं का? एकासाठी mr², दोघांसाठी 2mr². इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी काय बनेल आता? ओमेगा डॅश बनणार आहे, जो आपल्याला फाइंड करायचं आहे. सो बघा काय काय येईल इथून, mr² ओमेगा ॲज इट इज. याच्यामधून मला सांगा कॉमन काय येणार आहे? r² कॉमन आहे, आतमध्ये काय राहणार? m प्लस 2m इंटू ओमेगा डॅश, बरोबर. सो आपल्याला फाइंड काय करायचंय? ओमेगा डॅश फाइंड करायचं आहे. इथून बघा r² कॅन्सल होईल, ओमेगा डॅश काय बनेल? पलीकडे काय आहे? m ओमेगा आहे, अपॉन m प्लस 2m पलीकडे गेला, m प्लस 2m. असा दिसतोय का ऑप्शन? m ओमेगा बाय m प्लस 2m, m ओमेगा बाय m प्लस 2m. ऑप्शन नंबर B is the correct choice. नेक्स्ट, the earth is assumed to be a sphere of radius r. अर्थला आपण स्पियर सारखा अज्युम केलं, रेडियस आहे r. मास इज कॅपिटल M, हॅव्हिंग पिरियड ऑफ रोटेशन, टाइम पिरियड आहे t. अँग्युलर मोमेंटम ऑफ अर्थ अबाउट इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन किती असेल फाइंड करायचं आहे. एल ची व्हॅल्यू फाइंड करायची, अँग्युलर मोमेंट. अरे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? I ओमेगा, बरोबर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अर्थचा किती असेल सांगा. अरे अर्थ म्हणजे काय आहे? सॉलिड स्पियर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2/5 mr². इंटू ओमेगाला मी काय टाकू शकतो सांगा. बघा इकडे ऑप्शन जर पाहिले तर सगळीकडे तुम्हाला टाइम पिरियड दिसत आहे, टाइम पिरियड. सो ओमेगा म्हणजे काय असतं? 2π/t, बरोबर. सो आन्सर काय बनणार आहे बघा, 2 इंटू 2π किती असतं? 4π इंटू m इंटू r² बाय खाली काय आहे? 5t आहेच. असा दिसतोय का ऑप्शन? 4π mr² बाय 5t. ऑप्शन नंबर B is the correct choice. नेक्स्ट, a particle rotates in a horizontal circle of radius r in a conical funnel. बघा एक काय आहे? कोनिकल फनेल. इथे मी ड्रॉ करतो, ठीक आहे. आपल्या बर्थडेची टोपी मी ड्रॉ करतो इकडे, बर्थडेची कॅप. कोनिकल फनेल आहे विथ कॉन्स्टंट स्पीड v. इकडे काय रोटेट होत आहे? एक पार्टिकल आहे. इकडे ड्रॉ करू आपण एक पार्टिकल, लेट अस से हा तो पार्टिकल आहे. तो कितीच्या व्हेलॉसिटीने रोटेट होत आहे? v च्या व्हेलॉसिटीने तो रोटेट होतो, ठीक आहे. गोल गोल फिरत आहे v च्या व्हेलॉसिटीने. द इनर सरफेस ऑफ द फनेल इज स्मूथ. रेडियस ते किती म्हणतात? कॅपिटल R, ठीक आहे. रेडियस आता बघा कोणती असेल, असा तो गोल गोल सर्कल मारणार आहे. सो रेडियस कोणती असणार आहे? सेंटर पासूनची ही असणार आहे रेडियस R, ठीक आहे. द इनर सरफेस स्मूथ, हाईट ऑफ द प्लेन ऑफ द सर्कल. आता बघा इकडे तो सर्कल मारतोय गोल गोल, ठीक आहे. हाईट किती असेल व्हर्टेक्स पासून? कोणच्या व्हर्टेक्स पासून हाईट किती असेल आपल्याला फाइंड करायचं, ठीक आहे. बघा कसं फाइंड करायचं. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण यूज काय करतो? फ्री बॉडी डायग्राम पहिल्यांदा फाइंड करायची. जेव्हा पार्टिकल इथे असणार आहे त्याचा वेट असणार आहे mg डाऊनवर्ड, ठीक आहे. डाऊनवर्ड वेट mg, खाली ऍक्ट होत असेल, वेट इज mg, बरोबर. नॉर्मल रिएक्शन कुठे असणार आहे सांगा? नॉर्मल रिएक्शन तर सरफेसला परपेंडिक्युलर, सो नॉर्मल रिएक्शन वरती असणार आहे, ठीक आहे. आता मी काय करणार आहे, तर ह्या नॉर्मल रिएक्शनचे कॉम्पोनंट्स फाइंड करणार आहे. बघा कोणते कोणते कॉम्पोनंट्स बनतील, ठीक आहे. बघा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार आहे आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, ठीक आहे. आता बघा बाय जॉमेट्री ना हा अँगल बनतो थिटा. बाय जॉमेट्री हा अँगल इज थिटा, कारण हा अँगल असतो थिटा, ठीक आहे. आता थिटाच्या दूरचा कॉम्पोनंट काय बनणार? थिटाच्या दूरचा कॉम्पोनंट इज साइन कॉम्पोनंट, सो हा बनतो n साइन थिटा. आणि थिटाच्या जवळचा कॉम्पोनंट काय बनतो? कॉस कॉम्पोनंट, सो हा बनतो n कॉस थिटा, ठीक आहे. सो नीट जर पाहिलं तर n साइन थिटाला कोण बॅलन्स करतंय? mg बॅलन्स करतो, बरोबर का. आणि n कॉस थिटाला कोण बॅलन्स करतंय? बघा
एन कॉस थिटा इनसाइड लागतो, ठीक आहे, आतमध्ये लागत आहे. आणि पार्टिकल कसा फिरतोय, गोल गोल फिरतोय कोणच्या आतमध्ये. आता जर एन कॉस थिटा आतमध्ये लागत असेल तर त्याला बाहेर कोण बॅलन्स करणार आहे, तर बाहेर असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज mv²/r, जो त्याला बॅलन्स करत असेल. बरोबर आहे का, सर्कल मध्ये फिरतोय, सो बाहेरचा फोर्स इज सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r. ठीक आहे, दोघांचा रेशो घ्या, आन्सर फाइंड करा. इकडे काय बनेल बघा, एन एन कॅन्सल, साइन बाय कॉस इज टॅन थिटा इज इक्वल टू एम एम कॅन्सल, काय बनेल बघा, खालचा आर वरती जाईल, आर बाय v² इंटू जी, असं बनेल का, आर बाय v² इंटू जी असं बनणार आहे. बरोबर का, आर बाय v² इंटू जी. बघा इथे काहीतरी चूक केली आपण, एन साइन थिटाला कोण बॅलन्स करत आहे, एम जी बॅलन्स करतो. सो एम एम कॅन्सल होणार आहे, वरती जी राहणार आहे. सो हे काय बनेल, जी आर स्क्वेअर, बघा आर जी बाय v² असं बनणार आहे. ठीक आहे, खालचा रो वरती गेला. आता बघा टॅन थिटा म्हणजे काय असणार, हा थिटा आहे, थिटाच्या अपोजिट साइड दिसतंय का, बघा आता तुम्हाला, बघा असा कोण होता, ठीक आहे, असा कोण होता, हा अँगल होता थिटा, अँगल होता थिटा. ही काय होती, ही होती रेडियस आर, आणि ही काय होती, हाईट एच होती. सो टॅन थिटा म्हणजे काय असणार, अपोजिट साइड, दॅट इज आर बाय ऍडजसंट, दॅट इज एच. सो आर बाय एच इज, रेडियस किती आहे आर, जी बाय v². सो इथून आर आर कॅन्सल, v² काय बनणार आहे, बघा फाइंड काय करायचं आहे, एच फाइंड करायचं. सो v² बाय जी, उलट करून टाका, v² बाय जी काय बनणार, एच बनणार आहे, v² बाय जी इज एच. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, 3 point masses each of mass m are placed at corners of equilateral triangle. बघा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, 3 पॉइंट मासेस, प्रत्येकाचा मास किती आहे, स्मॉल आहे, व्हर्टेक्सला प्लेस करायचा आहे. ट्रायंगलची साइड इज एल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द व्हर्टायसेस, कोणत्याही एका व्हर्टेक्स पासून मधून पास झाला पाहिजे, अँड पॅरलल टू द साइड जॉइनिंग अदर टू व्हर्टायसेस. बघा कोणत्या पण एका व्हर्टेक्स मधून पास करा ऍक्सिस, सच दॅट तो ऍक्सिस जी दुसरी साइड आहे त्या साइडला पॅरलल असला पाहिजे. म्हणजे बघा ऍक्सिस कसा पाहिजे, तर एका व्हर्टेक्स मधून पास करा, असा पास करा सच दॅट तो पुढच्या साइडला कसा पाहिजे, पॅरलल पाहिजे. सो ह्या ऍक्सिसच्या अबाउट मला रोटेट करायचं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल फाइंड करा. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. इथे 3 मासेस आहेत, याला आपण म्हणू फर्स्ट मास, याला आपण म्हणू सेकंड मास, याला आपण म्हणू थर्ड मास. तिघांची व्हॅल्यू सेम आहे का, तिघांची व्हॅल्यू सेम आहे, मास इज एम. आता बघा मला सांगा, पहिल्या मास साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, I1 असेल. दुसऱ्या मास साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, I2 असेल. तिसऱ्या मास साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, I3 असेल. ठीक आहे, आता या तिघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा झिरो कोण असणार आहे, झिरो असणार आहे M1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण तो स्वतःच्याच भोवती रोटेट होतोय ना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज झिरो, ऍक्सिसच्या भोवतीच तो रोटेट होतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो. दुसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr². बरोबर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया दुसऱ्या बॉडीचा इज दुसऱ्या बॉडीचा मास m2 इंटू ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे सांगा. ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स, हे वालं डिस्टन्स. ठीक आहे, हे मला फाइंड करायचं आहे दुसऱ्या मास साठी आणि तिसऱ्या मास साठी, हे वाला डिस्टन्स किती असेल. बघा इक्विलॅटरल ट्रायंगल साठी तिन्ही अँगल्स असतात 60, 60 आणि 60. ठीक आहे, सो तिन्ही अँगल 60 असतील तर मला सांगा हा वाला अँगल किती असेल, हा वाला अँगल असणार आहे 30 डिग्री, कारण टोटल 90 आला पाहिजे ना, हा वाला टोटल 90 आला पाहिजे. सो हा अँगल किती येणार आहे, 30 डिग्री येणार आहे. आता जर बघा मी फिगर वरून cos 30 फाइंड केलं, cos 30, तर मला काय मिळेल सांगा, मला ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स मिळणार आहे. समजतंय का, cos 30 म्हणजे काय असणार, ऍडजसंट साइड जी मला हवी आहे, ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड, दॅट इज एल. ठीक आहे, आता cos 30 म्हणजे किती असतं, √3/2. खालचा एल वरती गेला, इज ऍडजसंट साइड. सो बघा ऍडजसंट साइड किती आली आहे, √3/2. अरे तेच तर मला हवं होतं. सो आर किती बनला, √3/2, त्याचा स्क्वेअर इज 3/4. समजलं का. बघा फॉर्म्युलामध्ये टाकताना हा जो आर आहे, आर म्हणजे काय आहे, ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय आहे, ऍडजसंट साइड आहे. समजलं. सो ऍडजसंट साइड मला किती मिळाली, एवढी मिळाली, हेच म्हणजे काय असणार आहे, आर असणार आहे. सो त्याचा स्क्वेअर काय बनला, 3/4 L². समजलं. प्लस तिसऱ्या बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया, तिसऱ्या बॉडीचा मास इज m,
बघा मास तर एमच आहे, ठीक आहे, इंटू ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आलं रे, बघा इथेच आपण फाइंड केलंय 3/2L, सो त्याचा स्क्वेअर इज 3/4L स्क्वेअर. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनणार बघा, 3/4L स्क्वेअर m प्लस m इज 2m. सो आन्सर काय येणार आहे 3/2mL स्क्वेअर. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ए सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस r अँड थिकनेस, बघा थिकनेस इथे तुम्हाला किती लिहायचं आहे, थिकनेस तुम्हाला इथे r/6 लिहायचं आहे, ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, r/6 लिहिलं तरच तुम्हाला आन्सर मिळेल. बघा एक सर्क्युलर डिस्क आहे, रेडियस इज r, रेडियस r म्हणतायत, थिकनेस किती म्हणतात, थिकनेस आहे r/6, ठीक आहे, थिकनेस इज r/6. मोमेंट ऑफ इनर्शिया इज r, ठीक आहे, स्टार्टिंगला मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे. अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन, सेंटरच्या अबाउट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया I किती असणार आहे mr² बाय 2, आपल्याला माहिती आहे डिस्क साठी फॉर्म्युला, ठीक आहे. आता ते काय म्हणतात बघा, इट इज मेल्टेड अँड रिकास्टेड इनटू सॉलिड स्पियर. आता त्याला कशामध्ये बनवायचं आहे, सॉलिड स्पियर मध्ये बनवून टाका. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू डायमीटर. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया या स्पियर साठी किती असेल फाइंड करायचं आहे, ठीक आहे. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियर साठी फॉर्म्युला काय आहे 2/5. मास तर सेमच असणार आहे, तुम्ही डिस्कचा स्पियर बनवला तरी मास तर सेम राहणार आहे, सो मास इज m. इनटू चेंज कोण होणार आहे बघा, इथे चेंज होणार आहे रेडियस. लेट अस से डिस्कची रेडियस होती कॅपिटल R, स्पियरची रेडियस असेल स्मॉल r, सो रेडियस चेंज होणार आहे 2/5 mr². समजलं. आता बघा आन्सर आपल्याला कोणाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचे, डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं, ठीक आहे. सो बघा कसं फाइंड करायचं, आता आपल्याला काय करावं लागेल 2/5 m तर आहेच, ठीक आहे, मला ह्या r ला कॅपिटल R च्या टर्म्स मध्ये लिहावं लागेल. सो ते कसं लिहायचं बघा, ते कसं लिहायचं त्याच्यासाठी आपण यूज करतो कॉन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूम. जरी तुम्ही डिस्कचा स्पियर बनवला तरी तुमचा व्हॉल्यूम काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे व्हॉल्यूम जेवढा डिस्कचा होता तेवढाच व्हॉल्यूम राहायला पाहिजे स्पियरचा, ठीक आहे, व्हॉल्यूम सेम राहायला पाहिजे. आता व्हॉल्यूम डिस्क साठी काय असणार सांगा, व्हॉल्यूम डिस्क साठी इज एरिया इंटू थिकनेस. स्पियरचा व्हॉल्यूम किती असतो 4/3 पाय r³, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. डिस्कचा एरिया, डिस्क कशी आहे रे सर्क्युलर आहे, सो एरिया इज पाय r² इंटू टी इज इक्वल टू 4/3 पाय r³, ठीक आहे. सो इथून बघा पाय पाय कॅन्सल, ठीक आहे, पाय पाय कॅन्सल, खालचा 3 वरती जाईल 3r² इंटू टी, थिकनेस किती आहे रे, थिकनेस आहे r/6, बरोबर. वरचा 4 जो आहे तो कुठे येणार आहे, खाली येणार आहे, इज इक्वल टू पलीकडे कोण राहिला फक्त r³ राहील, ठीक आहे. सो काय बनेल बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6, r² इंटू r इज r³ अपॉन खाली काय आहे 4 इंटू 2 इज 8 इज इक्वल टू छोटा r³. सो छोटा r काय बनणार सांगा, दोन्हीकडे क्यूब रूट घ्या, क्यूब रूट घेतला तर इकडे काय बनेल r बनणार आहे, पलीकडे काय बनेल कॅपिटल R बाय 8 चा क्यूब रूट इज 2. सो छोटा r इज मोठा r बाय 2, छोटा r इज मोठा r बाय 2, याचा स्क्वेअर करा, काय बनणार आहे बघा 2/5 m मोठा r² बाय 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, ठीक आहे. सो आन्सर काय बनलंय 1/5 mr² बाय 2. आता mr² बाय 2 म्हणजे काय होता, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया I, सो I/5 इज द आन्सर, I/5. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन स्क्वेअर प्लेट PQRS, युनिफॉर्म थिकनेस आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर O अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, किती असेल फाइंड करायचं आहे, त्याला आपण I म्हणू, ठीक आहे. I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट O, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन, आपल्याला I फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करायचं बघा, नीट जर तुम्ही पाहिलं तर तिसरा ऍक्सिस आणि चौथा ऍक्सिस कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फोर्थ ऍक्सिस. बघा तुम्हाला आठवत असेल परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय होतं, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. सो कोणते पण दोन ऍक्सिस जे परपेंडिक्युलर आहेत त्यांना जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, तिसऱ्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे, जो या दोघांना पण परपेंडिक्युलर.
ठीक आहे. सो I3 आणि I4 बघा कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. दोघांना जेव्हा तुम्ही ऍड कराल तेव्हा काय मिळेल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल जो ह्या दोन्ही ऍक्सिसना कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आता ह्या दोन्ही ऍक्सिसना परपेंडिक्युलर कसा येणार आहे बाहेर येणार आहे जो आपल्याला फाइंड करायचा आहे आय. समजतंय का परपेंडिक्युलर टू द प्लेन आय आपल्याला फाइंड करायचंय. सो I3 प्लस I4 म्हणजेच काय असणार आहे आय असणार आहे. ठीक आहे. आता बघा I3 प्लस I4 आय आहे. अजून दोन ऍक्सिस राहत आहेत बट इथे अजून दोन कोणते कोणते ऍक्सिस आहेत बघा. अजून एक ऍक्सिस आहे 1 नंबरचा ऍक्सिस आणि 2 नंबरचा ऍक्सिस. हे दोन्ही पण ऍक्सिस कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो जर मी केलं I1 प्लस I2 दोन्ही ऍक्सिस एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. दोघांना ऍड केलं तर काय मिळेल मला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल अशा ऍक्सिसचा जो ह्या दोन्ही ऍक्सिसला पण कसा असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. आता दोन्ही ऍक्सिसला अगेन परपेंडिक्युलर कोण असणार आहे आय असणार आहे जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. समजलं का. सो I1 प्लस I2 म्हणजेच काय असणार आहे आय असणार आहे. ठीक आहे. सो बघा आता I1 प्लस I2 आणि I3 प्लस I4 दोघं पण काय आहेत आय आहे. आता एकदा मी हे रफ करतो सगळं. ठीक आहे इथला पार्ट मी रफ करतो. नीट बघा आता कसं सॉल्व्ह करायचं आहे याला. ठीक आहे. ते काय म्हणतात I3 प्लस I4 काय आहे आय आहे. आता I3 वाला ऍक्सिस कोणता आहे रे बाबा हा ऍक्सिस आहे. ठीक आहे I3 वाला हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. त्याच्यावरती बघा एवढं डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स आहे. स्क्वेअर आहे म्हणजे डिस्टन्स सेम आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया लेटेस्ट ह्याचा असेल काहीतरी असेल. I4 कसा आहे व्हर्टिकल ऍक्सिस आहे. सो इकडे पण डिस्टन्स सेम आहे इकडे पण डिस्टन्स सेम आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I3 चा जेवढा असणार आहे तेवढाच I4 चा असणार आहे. कारण ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स दोन्हीकडे सेम आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I3 च्या अबाउट किती असेल आणि I4 च्या अबाउट किती असेल सांगा. बघा I3 प्लस I4 किती आहेत आय आहेत आणि दोघं पण सेम असतील तर I3 किती पाहिजे रे I3 पाहिजे I/2 आणि I4 किती पाहिजे I4 पण पाहिजे I/2 तरच दोघांची ऍडिशन आय बनेल ना जी आपल्याला हवी आहे. समजतंय का. सो I3 किती बनला आहे I/2 बनलाय I4 किती बनलाय I/2 बनलाय. दोघांना ऍड केलं तर आयच बनलं पाहिजे. ठीक आहे. सो दोघ जण अर्धे अर्धे झाले. इकडे बघा इकडे काय विषय आहे I1 आणि I2 साठी बोलू आपण. ठीक आहे I1 आणि I2 साठी आपल्याला काय मिळालं आहे पहिल्यांदा I3 आणि I4 दोघं पण किती पाहिजेत I/2 पाहिजे. दोघं पण I/2. आता बघा 1 आणि 2 साठी काय विषय आहे 1 आणि 2 साठी अगेन ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे स्क्वेअर प्लेट साठी ते काय असणार आहे सेम असणार आहे. 2 साठी पण सेम आणि 1 साठी पण सेम. सो मोमेंट ऑफ इनर्शिया 1 चा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 2 चा हे सेम पाहिजे. आणि मगाशीच आपण पाहिलं की I1 प्लस I2 दोघं पण काय पाहिजेत दोघं जण पण आय पाहिजेत. समजतंय का. आता I1 आणि I2 सेम आहेत. I1 I2 सेम असतील तर I1 किती पाहिजे I1 पाहिजे I/2 आणि I2 पण किती पाहिजे I/2 तरच दोघांना ऍड केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे आय मिळणार आहे. समजलं. आता बघा दोघं जण पण I/2 आहेत. सो सगळेजणच I/2 आहेत. I1 I2 I3 I4 चौघं पण किती आहेत I/2 आहेत. आपल्याला काय पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेनला परपेंडिक्युलर आणि पासिंग थ्रू O जो काय होता आय होता तुम्हाला फाइंड करायचा. सो मला आय कधी मिळेल सांगा जेव्हा मी कोणते पण दोन ऍड करणार आहे. कोणते पण दोन ऍड करा. बघा I1 किती आहे I/2 आहे आणि I3 किती आहे I3 पण I/2 आहे. दोघांना ऍड केलं तरच तुम्हाला आय मिळणार आहे. सो कोणते पण दोन ऍड करा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आय मिळणार आहे. सो आन्सर काय बनणार आहे डेल्टा बनणार आहे. तिघांना जर ऍड केलं तर आन्सर तुम्हाला आय नाही मिळणार. समजतंय का. I/2 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 तीन I/2 मिळेल बट आपल्याला तर काय पाहिजे आय पाहिजे. ठीक आहे. सो एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. लॉजिक जर समजलं असेल तरच तुम्हाला सॉल्व्ह होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 डिस्क ऍट रेस्ट सब्जेक्टेड टू अ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. बघा डिस्क पहिल्यांदा काय आहे रेस्टला आहे. सो इनिशियल अँग्युलर वेलोसिटी 0. अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे अल्फा. लेट थीटा अँड थीटा डॅश बी द अँगल मेड बाय द डिस्क इन 2 सेकंड्स. पहिल्या 2 सेकंड्स मध्ये तो किती अँगल कव्हर करत आहे थीटा अँगल कव्हर करतो. आणि इन नेक्स्ट 3 सेकंड्स म्हणजे जेव्हा आता टाइम नेक्स्ट 3 सेकंड्स बनला तेव्हा तो किती अँगल कव्हर करतो थीटा डॅश कव्हर करतो. द रेशो ऑफ थीटा बाय थीटा डॅश किती असेल फाइंड करा. आपण मगाशीच अँग्युलरचं इक्वेशन पाहिलंय थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता ओमेगा इनिशियल किती आहे रे बाबा 0 आहे. सो काय बनणार आहे फक्त हाफ अल्फा टी स्क्वेअर. टाइम किती आहे 2 सेकंड्स त्याचा स्क्वेअर इज 4 इज थीटा. ठीक आहे. सो थीटा किती बनणार आहे थीटा इज 2 अल्फा. थीटा किती बनला 2 अल्फा बनला. आता जेव्हा टाइम
3 सेकंड्स होतो तेव्हा तो किती अँगल कव्हर करतो? थिटा डॅश कव्हर करतो. समजलं का? सो टाइम नेक्स्ट 3 सेकंड्स मध्ये म्हणजे तो किती अँगल कव्हर करणार आहे? पहिल्यांदा त्यानं अँगल कव्हर केला होता थिटा प्लस आता तो अँगल कव्हर करणार आहे थिटा डॅश. किती सेकंड्स मध्ये? 3 सेकंड्स मध्ये. सो अगेन इक्वेशन यूज करा. ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओमेगा इनिशियल किती आहे रे बाबा? 0 आहे. सो हाफ अल्फा टी स्क्वेअर टाइम किती आहे? 3 सेकंड्स. 3 चा स्क्वेअर इज 9 इज थिटा प्लस थिटा डॅश. आता थिटा किती होता बघा? थिटा होता 2 अल्फा प्लस थिटा डॅश इज इक्वल टू 9/2 अल्फा. सो थिटा डॅश काय बनणार? 9/2 अल्फा मायनस 2 अल्फा. बरोबर? 2 अल्फा पलीकडे गेला. सो क्रॉस मल्टिप्लाय करा. 9 - 4 इज 5/2 अल्फा इज थिटा डॅश. आता दोघांचा रेशो घ्या. मला सांगा थिटा बाय थिटा डॅश किती येणार? 2 अल्फा बाय 5 अल्फा बाय 2. खालचा 2 वरती गेला. सो इथून अल्फा अल्फा कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे? 4/5 बनणार आहे. 4/5. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. बघा इथे क्वेश्चन मध्ये थोडीशी थेरॉटिकल मिस्टेक. ठीक आहे, हे तुम्हाला तिकडे टाकायचे आफ्टर नेक्स्ट 3 सेकंड्स. नेक्स्ट 3 thin rods each of mass 2m and length L are placed along x, y and z axis. x axis च्या along, y axis च्या along आणि z axis च्या along. ठीक आहे, 3 रॉड्स ठेवायचे आहेत. प्रत्येकाचा मास इज 2m, प्रत्येकाची लेंथ इज L. वन ऑफ each rod is at origin. तिघ पण रॉड कशा आहेत? ओरिजिनला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट x axis. एक्स ऍक्सिसच्या अबाउट जर तुम्ही त्याला फिरवलं, ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती बनेल फाइंड करायचं. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिसच्या अबाउटचा फाइंड करायचा आहे. बाकीचे दोन ऍक्सिस कसे आहेत त्या ऍक्सिसला? हे दोन ऍक्सिस त्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहेत. सो मी काय करणार इकडे? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम यूज करणार. आय झेड प्लस आय वाय जर मी केलं, कोणते पण दोन ऍक्सिस जे परपेंडिक्युलर आहेत त्यांना जर मी ऍड केलं तर मला काय मिळणार? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस जो या दोघांना पण परपेंडिक्युलर आहे, आय एक्स मला मिळेल. ठीक आहे, सो झेड चा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कोणता ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस. झेड चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सांगा? झेड वाल्या रॉडचा. आता झेड वाला जो रॉड आहे तो एका एंडच्या अबाउट रोटेट होणार आहे. समजतंय का? रॉडच्या एका एंडच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज ml² 3 आता मास बघा किती आहे? 2m आहे. सो 2ml² प्लस वायच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? बघा जेव्हा हे रोटेट होणार आहे, हा जो रॉड आहे तो कोणत्या एंडच्या अबाउट रोटेट होणार आहे? एका एंडच्या अबाउट रोटेट होणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ऍक्सिस आपण किती असणार? 2ml²/3. सिंपल. ऍड करा दोघांना. 2ml², 2ml², 4ml²/3. 4ml²/3 is the answer. Option number alpha is the correct choice. Next. Two bodies A and B have their moment of inertia I1, I2. दोन बॉडीज आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया इज I1, I2. About their axis of rotation. If their kinetic energy of rotation are equal. बघा पहिल्याची कायनेटिक एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी, दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी 1 and 2. ह्या दोघ जण काय आहेत? इक्वल आहेत. अँड देअर अँग्युलर मोमेंटा इज L1 आणि L2. पहिल्याची अँग्युलर मोमेंटम आहे L1, दुसऱ्याची अँग्युलर मोमेंटम आहे L2. ठीक आहे, आर इन द रेशो. बघा अँग्युलर मोमेंटमचा रेशोच दिलाय रे, म्हणजे L1/L2 किती म्हणतायत ते? 1/√3 म्हणतायत. ठीक आहे, देन I2 किती असेल फाइंड करायचं. I2 बघा रे कसं फाइंड करायचं. इथे त्यांनी काय दिलं आहे तर कायनेटिक एनर्जी इक्वल दिली आहे आणि अँग्युलर मोमेंटमचा रेशो दिला आहे आणि मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे. सो मला कायनेटिक एनर्जीचा असा फॉर्म्युला यूज करावा लागेल ज्याच्यामध्ये काय असेल? अँग्युलर मोमेंटम असेल, कारण त्याचंच मला रिलेशन माहिती. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी रोटेशनल फॉर्म्युला काय आहे? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बरोबर. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? आय इंटू ओमेगा. सो बघा इथे अँग्युलर मोमेंटमला कसं आणायचंय? मी काय करणार इकडे आय न मल्टिप्लाय करणार आणि आय न डिवाइड करणार. सो काय बनेल बघा? आय इंटू आय इज आय स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर बाय खाली काय आहे? 2 आहे आणि आय आहे इज कायनेटिक एनर्जी. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय बनणार आहे? एल स्क्वेअर बनणार आहे. L²/2I. सो हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कायनेटिक एनर्जीचा इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो पहिल्याची कायनेटिक एनर्जी काय येणार सांगा? अँग्युलर मोमेंटम पहिल्याचा बाय 2 मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम दुसऱ्याचा बाय 2 मोमेंट ऑफ इनर्शिया दुसऱ्याचा. बरोबर. आता बघा L1² बाय L2². L2² ला मी खाली आणला, 2 कॅन्सल होतील
I1 वरती जाईल I1 बाय I2. ठीक आहे. L1 बाय L2 किती होता 1/√3 होता. सो L1 स्क्वेअर बाय L2 स्क्वेअर किती असणार दोन्ही साईडला स्क्वेअर करा 1/3 बनेल इज इक्वल टू I1 बाय I2. आपल्याला I2 फाइंड करायचंय सो I2 ला वरती न्या. I2 इज इक्वल टू काय बनेल 3 पण वरती जाईल 3I1. I2 इज इक्वल टू 3I1. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. Two objects mass M1 M2 are moving in a circle of radius R1 R2. Their respective angular momentum omega1 omega2 such that they both complete one revolution in same time. म्हणजे दोघांचा सेम काय आहे टाइम पिरियड सेम आहे. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला त्यांना सेम टाइम लागतोय म्हणजे त्यांचा टाइम पिरियड सेम आहे. अरे टाइम पिरियड सेम आहे म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी पण सेम पाहिजे कारण ओमेगा म्हणजे काय असतं 2π/t असतं. आता टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे 2π पण कॉन्स्टंट असतो सो ओमेगा पण दोघांचा कॉन्स्टंट पाहिजे ओमेगा पण सेम. ठीक आहे. आता ते काय म्हणतात बघा द रेशो ऑफ लिनियर स्पीड ऑफ M2 ची लिनियर स्पीड लेट अस से ती असेल V2 टू दॅट ऑफ M1. लिनियर स्पीड ऑफ V2 बाय लिनियर स्पीड ऑफ V1 किती असेल फाइंड करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की लिनियर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे R ओमेगा बरोबर. सो लिनियर स्पीड दुसऱ्याची इज V2 इज इक्वल टू R2 ओमेगा 2. V1 इज इक्वल टू R1 ओमेगा 1. फॉर्म्युला आहे डायरेक्टली. दोघांचा रेशो काय येणार सांगा. अरे ओमेगा दोघांचा सेम आहेत इनडायरेक्टली दिले आपल्याला सो ओमेगा ओमेगा कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे R2 बाय R1 बनणार आहे R2 बाय R1. ऑप्शन नंबर डेल्टा. सिंपल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क इज मॅक्सिमम अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू डिस्क अँड पासिंग थ्रू विच पॉइंट. कोणत्या पॉइंट पासून जर आपण ऍक्सिस घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल मॅक्सिमम असेल मॅक्सिमम. ठीक आहे. अरे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलाच आहे काय आहे mr². बरोबर. आता डिस्कचा मास तर सेमच असणार आहे सगळीकडे सो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावरती डिपेंड करतो r² वरती. r म्हणजे काय असतं डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. सो ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स ज्याच्यासाठी जास्त असेल त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. बघा इथे फिगर कडे बघूनच समजतं की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाच्या अबाउटचा जास्त असणार आहे. जर मी पॉइंट ए घेतला तर ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे बघा r असणार आहे बरोबर. जर मी पॉइंट डी घेतला तर ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय असेल थोडंसं जास्त असेल अजून थोडंसं जास्त असेल. सी घेतलं तर काय असेल डिस्टन्स अजून थोडंसं जास्त असेल. बट बघा जेव्हा मी पॉइंट बी घेणार आहे मला किती डिस्टन्स मिळणार आहे एवढं अख्खं डिस्टन्स मिळणार आहे. सो ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स सगळ्यात जास्त मोठं कोणासाठी असणार आहे पॉइंट बी साठी असणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी जास्त पॉइंट बी साठी जास्त असणार आहे. सिंपल. नेक्स्ट. रिंग अँड डिस्क रोल ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे. एक हॉरिझॉन्टल सरफेस होता. या हॉरिझॉन्टल सरफेस वरून कोण फिरत आहे रिंग आणि डिस्क दोघ जण रोल होतात विदाउट स्लिपिंग विथ सेम लिनियर व्हेलॉसिटी. बोथ हॅव सेम मास. दोघांचा मास सेम आहे. अँड टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग. कायनेटिक एनर्जी टोटल कोणासाठी रिंग साठी किती आहे 6 जूल्स. देन टोटल कायनेटिक एनर्जी कोणासाठी डिस्क साठी किती असेल फाइंड करा. बघा टोटल कायनेटिक एनर्जी डिस्क साठी किती असणार आहे तर फॉर्म्युला होता डायरेक्टली टोटल कायनेटिक एनर्जीचा हाफ mv². ब्रॅकेट मध्ये काय होता 1 प्लस k² बाय r². अरे डिस्क साठी k² बाय r² म्हणजे काय असतं बघा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी किती असतो mr² बाय 2. k² बाय r² म्हणजे काय असतं मोमेंट ऑफ इनर्शियाचा कोएफिशियंट डिस्क साठी किती आहे तो 1/2 आहे. सो k² बाय r² इज 1/2. सॉल्व करा हे काय म्हणणार बघा हाफ mv². 1 प्लस 1/2 इज 3/2. ठीक आहे. सो आन्सर काय बनणार आहे 3/4 mv² बनणार आहे. ठीक आहे. इज टोटल कायनेटिक एनर्जी कोणासाठी डिस्क साठी. बट इथे प्रॉब्लेम काय आहे तर फक्त नंबर्स मध्ये आन्सर दिसतं. ठीक आहे. सो आता नंबर मध्ये कसं फाइंड करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला दिली आहे टोटल कायनेटिक एनर्जी रिंगची. रिंग साठी सांगा फॉर्म्युला काय बनेल हाफ mv². 1 प्लस k² बाय r². रिंग साठी काय असतो 1 असतो बरोबर का इज इक्वल टू 6. सो हाफ mv². 1 प्लस 1 इज 2 इज इक्वल टू 6. हे 1 कसं आलं समजलं का रे बाबा k² बाय r² रिंग साठी 1 असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती असतो mr². सो ह्याचा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. सो 1 mr². सॉल्व करा हे 2 कॅन्सल होईल. mv² इज इक्वल टू काय बनणार आहे 6 बनणार आहे. सो मला मिळाली mv² ची व्हॅल्यू टाकून द्या इकडे 3/4 इंटू mv² इज 6. सो आन्सर काय बनणार 18
बाय 4. 18/4 म्हणजेच किती असतं? 9/2. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. क्वेश्चन नंबर 15. ए सॉलिड मेटॅलिक स्पियर ऑफ रेडियस आर. एक काय आहे? सॉलिड मेटॅलिक स्पियर आहे. रेडियस इज आर, हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया आय. अबाउट इट्स ॲक्सिस, अबाउट इट्स डायमीटर. इट इज मेल्टेड अँड रिकास्ट इनटू सॉलिड डिस्क. आता त्याला कशामध्ये कन्वर्ट करा? सॉलिड डिस्क मध्ये कन्वर्ट करा. रेडियस आहे आर, thickness is uniform. Moment of inertia of disk about an axis passing through its edge and perpendicular to the plane. ठीक आहे, is also equal to I. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा अबाउट धिस ऍक्सिस इज इक्वल टू ते काय म्हणतात? आय आहे. ठीक आहे, देन आर बाय आर किती असेल फाइंड करायचं आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा आय किती असणार आहे? आय म्हणजे काय आहे? स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ऍक्सिस. काय असतो फॉर्म्युला? 2/5 m r स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा की आय डी किती असणार आहे? आय डी, अरे मोमेंट ऑफ इनर्शिया एचच्या अबाउट किती असतो डिस्कचा? आठवतंय का? आपण यूज करतो पॅरलल ऍक्सिस थेरम. कसं करतो? आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एस स्क्वेअर. सेंटरच्या अबाउट किती असतो रे डिस्कसाठी? एम आर स्क्वेअर बाय 2 असतो. प्लस ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आर. सो प्लस काय करतो आपण? एम एच स्क्वेअर दॅट इज एम आर स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय करा, किती बनणार आहे? 3m r स्क्वेअर बाय 2 इज मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? डिस्कचा. समजलं कसं फाइंड केलं? बघा, पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायचा आहे. IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. समजतंय का? सेंटरच्या अबाउट किती असतो रे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया? mr स्क्वेअर बाय 2 प्लस MH. एच म्हणजे काय आहे? ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. किती आहे हे डिस्टन्स? r. सो mr स्क्वेअर किती बनणार आहे? 3/2 mr स्क्वेअर बनणार आहे. आता हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया ते इक्वल म्हणताय. आयडी किती आहे बाबा? 3/2 m r स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू पुढे काय आहे? आय 2/5 m r स्क्वेअर. सॉल्व करा. हे काय बनणार आहे बघा? m m कॅन्सल. ठीक आहे, आर बाय आर आपल्याला फाइंड करायचं. सो आर स्क्वेअर ऍज इट इज. मोठा आर स्क्वेअर खाली जाईल. ठीक आहे, पलीकडे काय आहे? 2/5 आहेच. खालचा 2 वरती जाईल. वरचा 3 कुठे येणार आहे? खाली येणार आहे. सो आन्सर काय बनणार आहे? 4/15 इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आर बाय आर किती बनणार आहे? आर बाय आर इज ह्याचा रूट किती बनतो? 2/√15. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. Two solid spheres A and B are made of metals having density rho A and rho B. दोन सॉलिड स्पियर्स आहेत. दोघांची डेन्सिटी दिली आहे rho A, rho B. If their masses are equal, दोघांचे masses सेम आहे m m, then ratio of moment of inertia IB by IA about their respective diameters. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियर साठी काय असतो रे? 2/5 m r स्क्वेअर. बरोबर. दोघांचा मास सेम आहे. मास कॉन्स्टंट आहे, 2/5 कॉन्स्टंट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया बी बाय ए इज आरबी स्क्वेअर बाय आर ए स्क्वेअर. बरोबर. बट आन्सर आपल्याला डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचे. सो डेन्सिटी म्हणजे काय असतं? डेन्सिटी इज मास बाय व्हॉल्यूम. बरोबर. इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. स्पियर साठी व्हॉल्यूम काय असतो? 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. आता इथे बघा, डेन्सिटी मध्ये मास कॉन्स्टंट आहे, 4/3 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट. सो डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर. म्हणजेच आरबी क्यूब बाय आर ए क्यूब इज इक्वल टू काय बनणार आहे? आरबी क्यूब बाय आर ए क्यूब इज डेन्सिटी ऑफ ए बाय डेन्सिटी ऑफ बी. ठीक आहे, सो बघा, आरबी क्यूब बाय आर ए क्यूब इज इक्वल टू काय बनलं? डेन्सिटी ऑफ ए बाय डेन्सिटी ऑफ बी. आता मी काय करतो? दोन्हीकडे क्यूब रूट घेऊन टाकतो. दोन्हीकडे क्यूब रूट घ्या. पलीकडे का म्हणून काय घ्या? क्यूब रूट घ्या. डेन्सिटी ऑफ ए बाय डेन्सिटी ऑफ बी चा क्यूब रूट. असं घेतल्यामुळे काय होतं? 3 क्यूब रूट कॅन्सल. काय बनणार आहे? आरबी बाय आर ए इज इक्वल टू रो ए बाय रो बी रेस टू 1/3. सो आरबी बाय आर ए च्या जागी मी काय टाकू शकतो? रो ए बाय रो बी रेस टू 1/3. बट अरे इकडे आरबी बाय आर ए चा काय आहे? स्क्वेअर आहे. सो ह्याचा पण मला काय करावं लागणार आहे? स्क्वेअर करावा लागणार. काय बनणार बघा? रो ए बाय रो बी रेस टू
2/3 बनणार आहे, रेस टू 2/3. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे. नेक्स्ट, ए थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क, एक डिस्क आहे, डिस्कचं मास इज m, रेडियस इज r, इज रोटेटिंग विथ एंगुलर वेलोसिटी ओमेगा, रोटेट होता है एंगुलर वेलोसिटी ओमेगा, इन ए हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अनदर डिस्क, आता बघा दुसरी डिस्क आहे ऑफ सेम रेडियस, रेडियस त्याची सेम आहे, आरच आहे, बट मास आता किती आहे, m/3 आहे, इज प्लेस्ड जेंटली ऑन द फर्स्ट डिस्क कोएक्सियली. आता ही डिस्क पहिल्या डिस्क वरती प्लेस करायची आहे. तर आता अँग्युलर वेलोसिटी किती बनेल फाइंड करा, ओमेगा डॅश म्हणून आपण त्याला. ठीक आहे. बघा अशा प्रकारचा क्वेश्चन आपण मगाशी सॉल्व्ह केलाय. आपण काय यूज करतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1, I2 ओमेगा 2. ठीक आहे. पहिल्यांदा काय होती, एकटी डिस्क होती, आरामात फिरत होती. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा किती असेल सांगा, mr²/2 फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा ओमेगा किती होता, ओमेगा होता. नंतर जेव्हा आपण ह्या डिस्कला ह्याच्यावरती प्लेस करणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड केस मध्ये किती बनेल, तर पहिली डिस्क होतीच, पहिल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर ऍज इट इज असणारच आहे, mr²/2 प्लस आता दुसरी डिस्क आहे, दुसऱ्या डिस्कचा मास किती आहे, m/3 बरोबर, दुसऱ्या डिस्कची रेडियस इज r, सो r²/2 तर असणारच आहे. ठीक आहे, समजलं. बघा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2, आठवतंय का. सो दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणणार, दुसऱ्या डिस्कचा मास आहे m/3, दुसऱ्या डिस्कची रेडियस आहे r/2 तर आहेच, सो m/3 r²/2 असं बनलं. नंतर अँग्युलर वेलोसिटी किती आहे, ओमेगा डॅश, जी आपल्याला फाइंड करायची. सो इथून काय काय कॅन्सल होईल बघा, mr²/2 ओमेगा ऍज इट इज. ठीक आहे, mr²/2 प्लस mr²/2 इथे पण आहे, इंटू इकडे काय आहे 1/3 आहे, इंटू ओमेगा डॅश. सो इथून बघा mr²/2 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 कॉमन घेतले, कॅन्सल झाले. सो पलीकडे काय राहिलं, ओमेगा इज इक्वल टू, इकडे काय राहिले बघा 1 + 1/3 इंटू ओमेगा डॅश असं राहिलं आहे आतमध्ये. सो ओमेगा इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 + 1 इज 4/3 इज ओमेगा डॅश. सो ओमेगा डॅश किती बनणार, पलीकडे न्या बाकीचं सगळं, 3/4 इंटू ओमेगा, 3/4 ओमेगा. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, ए बॉडी मूव्स अलॉन्ग ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, रेडियस इज 15. इट स्टार्ट्स फ्रॉम ए पॉइंट ऑन ए सर्क्युलर पाथ अँड रिचेस अदर एंड ऑफ डायमीटर. बघा लेटेस्ट आहे तो इथून स्टार्ट झाला आहे, डायमीटरच्या तो दुसऱ्या एंडला पोहोचत आहे. किती सेकंड्स मध्ये, टाइम आहे 3 सेकंड्स. अँग्युलर स्पीड किती असेल फाइंड करायचं आहे, म्हणजे ओमेगा. अरे ओमेगाचा फॉर्म्युला आहे, ओमेगा इज θ/t, बरोबर, थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. आठवतोय का फॉर्म्युला, थिटा म्हणजे काय असतं, ओमेगा टी. सो ओमेगा इज θ/t. आता जेव्हा तू एका एंड पासून दुसऱ्या एंडला जाणार आहे, जेव्हा तो पार्टिकल एका एंड पासून दुसऱ्या एंडला जाणार आहे, किती अँगल कव्हर करणार आहे तो, अर्धा अँगल. अर्धा अँगल म्हणजे 180 डिग्री कव्हर करणार आहे. जर त्याने कंप्लीट कव्हर केला असता तर कंप्लीट सर्कल साठी अँगल किती असतो, 360. अर्ध्या सर्कल साठीचा अँगल इज 180, दॅट इज पाय. बाय टाइम किती आहे, 3 सेकंड्स. सो ओमेगा इज π/3. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. क्वेश्चन नंबर 19, ए सॉलिड सिलेंडर ऑफ मास m. एक बघा सॉलिड सिलेंडर आहे, मास m, रेडियस r, रोल्स डाउन एन इन्क्लाइन प्लेन ऑफ हाइट h. एक इन्क्लाइन प्लेन आहे, इन्क्लाइन प्लेनची हाइट इज h. इथे काय आहे, एक सॉलिड सिलेंडर आहे, जो काय होणार आहे, रोल होणार आहे. ठीक आहे, असा रोल होत तो खाली पडणार आहे. व्हेन इट रिचेस द फुट ऑफ द प्लेन, जेव्हा तो खाली पोहोचेल तेव्हा रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असेल फाइंड करायचं आहे. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं, तर आपण यूज करणार कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेव्हा तो हाइट h वरती असेल त्याच्यावरती कोणती एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो खाली येणार आहे तेव्हा त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. जेव्हा तो खाली येणार आहे, खाली कसा येतो आहे, रोल होत येत आहे, सो रोलिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे. आता रोलिंग कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असतं, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. समजतंय का. सो बघा mgh इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज हाफ mv² प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, आता बघा रोटेशनल कायनेटिक एनर्जी इथून काय बनेल सांगा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी शुड बी mgh मायनस हाफ mv². ठीक आहे, आता ऑप्शन मध्ये बघा सगळीकडे mgh तर मला दिसतोय, फक्त कोण दिसत नाहीये, मला व्हेलॉसिटी दिसत नाहीये. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का, रोलिंग बॉडीसाठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, व्हेलॉसिटी इज √2gh/m².
1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा रूट 2GH बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सॉलिड सिलेंडर साठी किती असतो? अरे सॉलिड सिलेंडर म्हणजेच काय असतं? डिस्क असतात. डिस्कला जर तुम्ही एकावरती एक ठेवलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? सॉलिड सिलेंडर मिळणार आहे. सो सॉलिड सिलेंडरचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर सेम डिस्क एवढा असतो 1/2. काय बनणार बघा 2GH 1 प्लस 1/2 इज 3/2. खालचा 2 वरती गेला 2 × 2 काय बनणार आहे? 4 बनणार आहे. सो रूट 4GH बाय 3 इज वेलॉसिटी. समजलं? रूट 4GH बाय 3 टाकून द्या इकडे. बघा mgh ॲज इट इज मायनस हाफ m v स्क्वेअर म्हणजे काय रे? ह्याचा स्क्वेअर किती बनणार? 4GH बाय 3. ठीक आहे. सो आन्सर काय बनणार बघा mgh मायनस इथे mgh तर आहेच, mgh आहेच. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2/3 mgh. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 mgh मायनस 2 mgh इज mgh. बाय खाली काय आहे? 3 आहे. सो mgh बाय 3 इज द आन्सर. ऑप्शन नंबर L5 इज द करेक्ट चॉइस. The moment of inertia of circular disk of mass m, radius r, about an axis passing through center is I0. म्हणजे I0 म्हणजे काय असणार आहे? I0 म्हणजे असणार m r square by 2. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनदर सर्क्युलर डिस्क ऑफ सेम मास. आता दुसरी डिस्क आहे, दुसऱ्या डिस्कचं मास इज सेम. ठीक आहे. अँड थिकनेस बट हाफ द डेन्सिटी अबाउट द सेम ॲक्सिस. बघा ते काय म्हणतात? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनदर डिस्क ऑफ सेम मास आणि थिकनेस. मास आणि थिकनेस सेम आहे पहिल्या डिस्क एवढा. बट हाफ द डेन्सिटी म्हणजे पहिल्याची डेन्सिटी जर रो असेल तर आता ह्याची डेन्सिटी किती आहे? रो बाय 2 आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याच्यासाठी किती असेल? ठीक आहे. सो मला मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं. ठीक आहे. बघा कसं फाइंड करायचं. इथून आपल्याला समजते की मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे, कारण मास इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. सो मास अपॉन डिस्क साठी व्हॉल्यूम म्हणजे काय असणार? एरिया इंटू थिकनेस. सो बघा मास अपॉन एरिया किती असतो डिस्क साठी? पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस इज टी. ही काय बनली? डेन्सिटी बनली. आता मास कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, टी कॉन्स्टंट आहे. सो डेन्सिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. समजलं? सो मोमेंट ऑफ इनर्शिया नंतरचा बाय मोमेंट ऑफ इनर्शिया आधीचा इज इक्वल टू नंतरची रेडियस स्क्वेअर बाय ओरिजिनल रेडियस स्क्वेअर. म्हणजेच काय बनणार आहे? बघा रेडियस इनवर्सली प्रपोर्शनल टू डेन्सिटी आहे, म्हणजे ओरिजिनल डेन्सिटी बाय नंतरची डेन्सिटी. समजलं? सो नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो मला फाइंड करायचा आहे बाय ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया इज ओरिजिनल डेन्सिटी किती होती? रो होती. नंतरची डेन्सिटी किती बनली आहे? रो बाय 2 बनली आहे. समजलं का? रो रो कॅन्सल. मोमेंट ऑफ इनर्शिया किती बनणार आहे? 2I0 बनणार आहे. 2I0. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट. 2 पार्टिकल्स ए अँड बी. 2 पार्टिकल्स आहेत ए बी. सर्क्युलर मोशन मध्ये ते फिरतात. रेडियस आहे RA, RB. विथ स्पीड VA, VB. टाइम पिरियड इज सेम. टाइम पिरियड दोघांचा किती आहे? T आहे. अँग्युलर स्पीड ऑफ A टू अँग्युलर स्पीड ऑफ B रेशो किती असेल फाइंड करायचंय. अरे अँग्युलर स्पीड म्हणजे काय असतं? 2π/T असतं. अँग्युलर स्पीड म्हणजे काय असतं? 2π/T असतं. दोघांचा टाइम पिरियड सेम आहे TT. सो दोघं पण कॅन्सल होतील. आन्सर काय बनणार आहे? 1 बनणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ring starts to roll down inclined plane, height आहे h. The velocity with which it reaches the ground is. अरे velocityचा फॉर्म्युला आहे डायरेक्टली रोलिंग बॉडी साठी. काय आहे? रूट 2GH बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा रूट 2GH बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. रिंग साठी किती असतो रे? 1 असतो. सो 1 + 1 2, 2 आणि वरचा 2 कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे? रूट GH बनणार आहे. रूट GH. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ए बॉडी ऑफ मास m, एक बॉडी आहे, मास आहे m, स्लाइड्स डाउन अँड रिचेस द बॉटम विथ वेलोसिटी v. ठीक आहे. बघा एक बॉडी आहे, स्लाइड होत आहे. लेट अस से या बॉडीचा मास आहे m. ही बॉडी कशी होती? इकडे स्लाइड होत आहे. इम्पॉर्टंट आहे. विथ वेलोसिटी v. इफ द सेम मास वेअर इन द फॉर्म ऑफ डिस्क. आता सेम मास आहे, बट आता हे मास कोणाच्या टर्म्स मध्ये आहे? डिस्कच्या टर्म्स मध्ये. डिस्क. ठीक आहे. आणि आता डिस्क काय होणार आहे? रोल होणार आहे. पहिल्यांदा स्लाइड होत होती, आता रोल होणार. वेलोसिटी ऑफ द डिस्क ऍट बॉटम. बॉटमला वेलोसिटी किती असेल फाइंड करायचं आहे. कोणासाठी? रोलिंग बॉडीसाठी. रोलिंग बॉडीसाठी.
रोलिंग बॉडीसाठी वेलॉसिटीचा फॉर्म्युला √2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बरोबर. सो बघा √2gh बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिस्क साठी किती असतो 1/2. सो आन्सर काय बनणार आहे बघा √2gh 1 प्लस 1/2 इज 3/2. ठीक आहे. बट प्रॉब्लेम हा आहे की मला आन्सर कोणाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचा आहे, व्ही च्या टर्म्स मध्ये फाइंड करायचा आहे. व्ही म्हणजे कोणती वेलॉसिटी होती, जो पार्टिकल स्लाइड करत होता त्याची वेलॉसिटी. आता स्लाइडिंग पार्टिकल साठी वेलॉसिटी कशी फाइंड करायची, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा पार्टिकल हाईट h वरती असणार आहे तिथे कोणती एनर्जी असणार, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो स्लाइड होत खाली येणार आहे कोणती वेलॉसिटी असणार, कायनेटिक एनर्जी. जेव्हा वरती असेल पोटेन्शियल एनर्जी इज mgh. जेव्हा खाली येणार स्लाइड करत वेलॉसिटी इज v स्क्वेअर. सो हाफ mv स्क्वेअर इज द कायनेटिक एनर्जी. mm कॅन्सल. 2gh इज इक्वल टू v स्क्वेअर. बरोबर. सो v किती बनणार आहे, v इज √2gh. ठीक आहे. सो v म्हणजे किती असतं, v म्हणजे असतं √2gh. आता आन्सर बघा काय बनला आहे, रोलिंग वेलॉसिटी जी आहे ती आपल्याला किती मिळाली आहे, √2gh बाय खाली किती आहे 3/2 आहे, खाली आहे 3/2. ठीक आहे. आता बघा म्हणजेच काय असणार आहे √2gh म्हणजेच काय आहे v आहे अपॉन खाली काय आहे √3/2. सो खालचा 2 वरती गेला, आन्सर काय बनेल 2/3 इंटू v. √2/3 इंटू v. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सर्क्युलर डिस्क, रेडियस आर, मास m, रोटेटिंग अबाउट डायमीटर. रेडियस ऑफ गायरेशन किती असेल, अरे k चा फॉर्म्युला आहे, k इज √I/m. ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो डिस्कचा, डायमीटरच्या अबाउट mr² बाय 4 अपॉन खाली काय आहे m आहे. सो इथून mm कॅन्सल, r² बाय 4 चा रूट घ्या, काय बनणार आहे r/2 बनणार आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन इज r/2. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. लास्ट क्वेश्चन 25th क्वेश्चन काय आहे बघा. 25th क्वेश्चन. 7 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स ऑफ मास m, प्रत्येकाचा मास आहे m, रेडियस इज r, are arranged as shown. Moment of inertia of the system about an axis passing through center of sphere O. ठीक आहे. O च्या मधून एक ऍक्सिस पास होत आहे, त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा कसं फाइंड करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस O कसा फाइंड करायचा, तर कोणत्या कोणत्या स्पियर मुळे असणार आहे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा असेल सर्कल वाल्या स्पियर मुळे, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू सर्कल वाला स्पियर. प्लस अजून कोणामुळे असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू साइडचे स्पियर, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू साइडचा स्पियर. आता साइडचे स्पियर किती आहेत रे, बघा साइडचे स्पियर 1 2 3 4 5 6 स्पियर्स आहेत. सो मी काय करणार, साइडच्या एका स्पियरचा फाइंड करणार इंटू 6 करणार, मला काय मिळेल 6 स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. ठीक आहे. सो 6 स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस मधल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. सो सगळ्यात पहिल्यांदा सिंपल आहे, सेंटरचा जो स्पियर आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सांगा, 2/5 mr². आपल्याला माहिती आहे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियरचा इज 2/5 mr². बट प्रॉब्लेम तेव्हा होणार आहे जेव्हा आपण फाइंड करणार साइडच्या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा साइडचा स्पियर कोणता आहे इकडे, लेट अस से हा स्पियर मी घेतो. ठीक आहे, हा स्पियर मी घेतो. ह्या स्पियर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार बघा. कसं फाइंड करतो आपण, तर आपण यूज करतो थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. IO इज इक्वल टू IC प्लस MH². बरोबर. कोणत्या पण ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू शकतो. IC बघा किती आहे, IC आपण फाइंड केलाय 2/5 mr². बरोबर. प्लस MH², मास इज m इंटू h म्हणजे काय असतं, ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. ऍक्सिस पासून डिस्टन्स किती असणार आहे बघा, इकडे आहे O, हे डिस्टन्स इज रेडियस r इंटू पुढे हे वाला डिस्टन्स पण किती आहे r. सो r प्लस r म्हणजेच किती असणार आहे 2r असणार आहे, 2r चा स्क्वेअर. सो आन्सर काय बनेल 2/5 mr² प्लस 2 चा स्क्वेअर इज 4 mr². क्रॉस मल्टिप्लाय करा, 5 4 जा 20, 20 प्लस 2 इज 22/5 mr². हा काय बनला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या स्पियरचा, साइडच्या स्पियरचा. आता साइडला असे किती स्पियर आहेत रे, साइडला बघा असे 6 स्पियर्स आहेत. सो ह्याला काय करावं लागेल 6 ने मल्टिप्लाय करा दोन्ही साइड्सला, दोन्हीकडे 6 ने मल्टिप्लाय केलं तर काय बनेल 132/5 mr². हा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे साइडच्या 6 स्पियरचा. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आय काय असणार सांगा, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता 2/5 mr² होता, प्लस
6 स्पियर जे साईडला आहेत त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज 132/5 mr². दोघांना ऍड करा, काय बनणार आहे? 132 + 2 इज 134/5 mr². असं दिसतोय का ऑप्शन? ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे. सिंपल. बघा इथे फक्त तुम्हाला गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, तर mh² जो असतो, ठीक आहे, बघा काय लक्षात ठेवायचं आहे, mh² जो आहे त्याच्यामध्ये h² काय असतो? h इज द डिस्टन्स बिटवीन ज्या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला फाइंड करायचंय. साइड साठी मला इथून फाइंड करायचा होता, सो इथून मला सेंटर पर्यंत डिस्टन्स घ्यावं लागतं. आता हे डिस्टन्स किती असतं? तर हे रेडियस आहे r, हे रेडियस आहे r, सो r + r म्हणून मी इकडे काय टाकलं? 2r टाकून दे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो होपफुली तुम्हाला आजचा सेशन समजला असेल. जर एखादा क्वेश्चन समजला नसेल तर मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे, आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शन वरती कळवा. सो भेटूया गाइस आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.